Let us study example number 4. Example number 4. A and B share a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. A आणि B यांनी 24,500 रुपये जो नफा आहे तो 3:7 या प्रमाणात वाटून घेतला. Each of them gave 2% of its shares of the profit to the Soldiers Welfare Fund. मग काय केलं त्यांनी? प्रत्येकाने त्यांचा जो वाटा मिळालेला आहे, नफा मिळालेला आहे, त्यातील 2% सैनिक कल्याण निधीसाठी दिलेले आहे. What was the actual amount? What was the actual amount given to the fund by each of them? मग त्यांनी सैनिक कल्याण निधीसाठी प्रत्येकी किती रक्कम दिली? काय केले बघा, ए आणि बी यांनी काय केलं? 24,000 रुपये 24,500 रुपये जे नफा मिळाला होता तो 3:7 या प्रमाणात वाटून घेतला होता आणि प्रत्येकाने त्यांच्या नफ्यामधील 2% रक्कम ही सैनिक कल्याण निधीसाठी, सोल्जर्स वेलफेअर फंड, सैनिक कल्याण निधीसाठी दिलेली आहे. तर प्रत्येकाने प्रत्यक्षात किती रक्कम सोल्जर्स वेलफेअर फंड मध्ये दिली ते आपल्याला काढायचं. ठीक आहे. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू रुपीज 24,500. एकूण नफा 24,500 रुपयाचा झालेला आहे आणि त्याचा प्रपोर्शन कसा आहे? proportion of profit 3:7. आता या प्रपोर्शन मध्ये, या प्रमाणामध्ये नफा वाटून घेतलेला आहे.
म्हणजे its profit is rupees 3x and this profit is rupees 7x. समजा A चा नफा 3x आणि B चा नफा 7x रुपये आहे असं मान. मग 3x + 7x बरोबर टोटल किती 24,500. Therefore 3x plus 7x is equal to 24,500. ठीक है. Therefore 10x 7 × 3 10. 10x is equal to 24,500. गुणिले भागिले करा. x is equal to 24,500 multiplied by to divided by 10. 0 0 cancel. 2,450. x ची व्हॅल्यू आहे 2,450. ठीक है. Therefore yes actual profit याचा प्रत्यक्ष झालेला नफा 3x 3 × 2,450 is equal to 300 3 5 15 carry 1 3 4 12 plus 1 13 3 to the 6 plus 1 7. याचा प्रत्यक्ष नफा याला झालेला प्रत्यक्ष नफा हा 7,350 रुपयाचा आहे. आता बी ला झालेला नफा किती आहे बघू. $7x 700 7 35 7 7 28 3 31 7 7 2 14 3. याचा प्रत्यक्षात झालेला नफा आहे 7,350 रुपये आणि बी चा प्रत्यक्ष नफा झालेला आहे 17,150 रुपये. मग आता त्यांनी काय केलेलं आहे 2% रक्कम सैनिक कल्याण निधीसाठी दिलेलं आहे. मग ती 2% रक्कम त्यांच्या नफ्यातून दिलेली असेल. मग या नफ्याचे या दोघांच्या नफ्याचे 2% किती होतात ते आपण काढूया. ठीक आहे. 2% of 7,350 is equal to 2/100 into 7,350 and 0 0 cancel. 2 1 the 2 2 5 the 10. 1/5 into 735. 5 1 the 5 2 carry 5 4 the 20 3 5 7 the 35. 2% of 7,350 is rupees 147. Now 2% of 17,150 is equal to 2/100 into 17,150 and 0 0 cancel. 2 1 the 2 2
5 the 10 is equal to 1/5 into 1750. Okay, 5 3 the 15, carry 2, 5 4 the 20, carry 1, 5 3 the 15. 2% of 7350 कसं काढायचं? 2/100 into 7350. कॅल्क्युलेशन करून हे किती आलं? 147. आणि 2% of 17150 किती आलं? 347. म्हणजे येने त्याच्या नफ्यातील 147 रुपये सैनिक कल्याण निधीसाठी दिले, तर बी ने त्याच्या नफ्यामधील 343 रुपये सैनिक कल्याण निधीसाठी दिले. शेवटचं उदाहरण पाहूया यातलं. पाचवं, जया, सीमा, निखिल and Nilesh put in altogether ₹360,000 to form a partnership. With their interests being in the proportion 3:4:7:6. What was Jaya's actual share? In the capital. They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? How much profit did Nikhil make? काय एक्झाम्पल बघा. जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी 3,60,000 रुपये एका भागीदारीमध्ये गुंतवले आणि त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण आहे 3,4,7,6. मग काय विचारलं आपल्याला? व्हॉट वॉज देअर ॲक्च्युअल शेअर. मग हे जे एकूण गुंतवणूक आहे, कॅपिटल आहे, त्या कॅपिटल मध्ये एकूण गुंतवणुकीमध्ये
जयाचा भाग किती आहे, जयाचा शेअर किती आहे, आणि मग त्यांनी 12% नफा जर मिळवलेला असेल तर निखिलने किती नफा मिळवला. आपल्याला काय काय विचारलंय, जयाचं भांडवल किती होतं ते विचारलेलं आहे आणि निखिलला मिळालेला नफा किती होता ते विचारलेलं आहे. ठीक आहे. काढूया आपण. टोटल इन्व्हेस्टमेंट is equal to rupees 3,60,000. एकूण गुंतवणूक आहे 3,60,000 रुपये. प्रपोर्शन of investment is equal to 3:4:7:6. 3:4:7:6 हे आहे proportion of investment, गुंतवणुकीचे प्रमाण. मग आता आपल्याला जयाज इन्वेस्टमेंट B 3x, जयाची इन्वेस्टमेंट 3x है. Then the investment of Seema, Nikhil and Nilesh is 4x, 7x and 6x respectively. एकूण गुंतवणूक आहे 3,60,000 रुपये. गुंतवणुकीचं प्रमाण आहे 3,4,7,7. समजा जयाचं इन्व्हेस्टमेंट आहे 3x रुपये, मग त्यानंतर सीमाची इन्व्हेस्टमेंट येईल 4x, निखिलची इन्व्हेस्टमेंट येईल 7x आणि निलेशची इन्व्हेस्टमेंट येईल 6x रुपये. Therefore 3x plus 4x plus 7x plus 6x is equal to 3,60,000. सात सात 13 4 17 3 20. 20x is equal to 3,60,000. Therefore x is equal to 3,60,000 upon 20. 0 0 cancel झाला. 36,000 upon 2 is equal to 1 2 3 0 करून घ्या. 2 1 2 2 8 60. x ची व्हॅल्यू आली 18,000 रुपीज. मग आता आपल्याला what was Jaya's actual share in the capital असं विचारलेलं आहे. मग जयाचा शेअर किती आहे? जयाचा शेअर 3x रुपीज आहे. Jaya's share is equal to 3x. 3 into 18,000 is equal to 54,000 rupees.
जयाचं भांडवल आहे 54,000 रुपये. आपण याचं उत्तर काय? व्हॉट वॉज जयाज ॲक्च्युअल शेअर इन द कॅपिटल. आता त्यांना नफा किती मिळालाय? 12%. आणि मग काय विचारले आपल्याला पुढं? हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेक. मग आपल्याला निखिलचा शेअर किती आहे ते काढावं लागेल. निखिलचं शेअर किती आहे कॅपिटल मध्ये? 7x is equal to 7 into 18,000 is equal to 0 0 0. 7 8 56 8 5 7 1 7 5 1,26,000 रुपीज एवढा निखिलचा शेअर आलेला आहे. प्रॉफिट is 12%. 12% नफा झालेला आहे. मग 12% नफा काढू. therefore निखिल्स profit is equal to 12% of 1,26,000 rupees. बघू किती येतो. इकडे सोल्युशन करूया आपण. %12 of 1,26,000 rupees is equal to 12/100. 12% कसं लिहिलं जातं? 12/100 into 1,26,000. हे 2 0 कटले, हे 2 0 कटले. 12 into 1,260. 72 मग हे उत्तर लिहायला काही हरकत नाही. जयाज शेअर इज ₹54,000 and निखिल्स प्रॉफिट इज 15,120 रुपीज. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला पाहू.